नमस्कार, धनश्रीस रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आज आपण लग्नाच्या पंक्तीत जो मसाले भात असतो ना, तो आपण करणार आहोत आणि एकदम साधा सोपा कुकरमध्ये कसा करायचा ते आपण पाहूया. चला. मसाले भातासाठी साहित्य काय काय लागणारे पाहिलं का तुम्ही? हे सगळं तांदूळ मी बासमती घेतलेत, वासाचे कुठलेही तांदूळ तुम्ही घेतले तरी चालतील. धुवून निथळून ठेवलेले आहेत आणि आवडीप्रमाणे आपल्या भाज्या त्याच्यामध्ये मी तोंडली, वांगी आणि पातळ चिरलेला कोबी, मटार आणि काजू असं सगळं घेतलेलं आहे. हिरवा मसाला जो वाटून घेतला आहे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, मिरची, एखादी छोटीशी मिरची चालते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला, आलं आणि कढीपत्त्याची पानं असा हिरवा मसाला एक वाटून घेतलेला आहे ओला, आणि त्याच्याबरोबर थोडंसं ओलं खोबरं तेही वाटून घेतलेलं आहे. आणि सुक्या मसाल्यांमध्ये आपले थोडेसे गरम मसाले, तमालपत्र, दालचिनी, एखादी लवंग आणि मिरे घालायची काही आवश्यकता नाही. फोडणीमध्ये थोडेसे काजू घातलेले आहेत मी. तेल तापल्यानंतर आता आपण फोडणी करून घेऊया. आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे थोडासा हिंग आणि सगळ्यात प्रथम काजू त्याच्यामध्ये थोडेसे तळून घेऊयात आपण. ते तापलेलं आहे छान. ते काजू घातल्यानंतर ते जास्ती तळले जाणार नाहीत ह्याची पण एक खबरदारी घेऊयात. तमालपत्र, दालचिनी आणि जायपत्रीच्या 2 काड्या मी घातलेल्या आहेत. आणि हिरवी वेलची ही पण टाकायची आहे. थोडीशी ठेचून टाका म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो. आता काजू घातले आहेत तर काजू छानपैकी तळून घेऊयात. आणि आता ह्याच्यावरती सगळ्या ज्या आपण भाज्या धुवून चिरून ठेवलेल्या आहेत तर त्या आता आपण सगळ्या घालूयात ह्याच्यावरती. काजू थोडेसे तांबूस झालेले आहेत. आता त्याच्यावर सुरुवातीला मटार घातलेत मी. तेल जरा तापलं आहे त्यामुळे पटकन भाज्या घालते आता. तोंडली उभी चिरलेली, त्याच्यानंतर आहेत एका छोट्या वांगाचे मी काप केलेले आहेत, ते पण घालणार आहे मी त्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घाला, छान लागतात. लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो ना, तर त्याच्यामध्ये तर तोंडली ही ठरलेलीच असतात. हा आता मी सर्व भाज्यांवरती हा वाटलेला हिरवा मसाला घातला आहे. त्या मसाल्यामध्ये मी परत एकदा सांगते, एखादी मिरची, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं आलं. कांदा लसूण विरहित हा भात आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कांदा आणि लसूण मी वापरलेला नाही. हे आता थोडंसं ओलं खोबरं जे वाटलेलं होतं मी ते घातलं आहे. ते हिरव्या मसाल्याबरोबर जरी तुम्ही वाटलं तरी चालू शकेल. ओलं खोबरं जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा त्याच्यामध्ये बारीक करून घालू शकता. त्याचा एक खमंगपणा त्याच्यामध्ये येतो. आता ही कढीपत्त्याची काही फ्रेश पानं मी त्याच्यामध्ये घालते आहे. गुढीपाडव्याला ना हा असा अस्सल ब्राह्मणी पद्धतीचा मसाले भात ना नक्की करून पहा. कारण काही घरांमध्ये ना नैवेद्याला कांदा लसूण विरहित असा हा मसाल्याचा भात केला जातो. आणि मसाले भात, श्रीखंड पुरी, खमंग काकडी असा काहीसा बेत असतो. आणि असा हा भात आपल्याला नैवेद्याला नक्कीच चालतो. म्हणजे हा मसाले भात बरं का, म्हणजे ह्याच्या बदल्यात कुठलाही पुलाव, बिर्याणी राईस किंवा लेमन राईस असा नाही बरं का. हा अस्सल चवीचा मसाले भात, अगदी साधा. आणि हा जो मी आत्ता घालते आहे हा छान गोडा मसाला
वापरून केलेला हा मसाल्याचा भात हा खूपच सुंदर होतो. तर हा नक्की करून पहा. आता हे मसाले घातल्यानंतर धण्याजिराची पावडरही मी त्याच्यामध्ये घातली आहे. तर छान आता तो सगळा आपण परतून घेऊयात. आणि एकीकडं मी पाणी अधण करायला ठेवलेलं आहे, गरम करायला. साधारण भात जितक्या वाट्या आपण घेतलेल्या आहे त्याच्या दुप्पट आपण पाणी घालायचं आहे. त्यामुळे मऊ आणि मोकळा असा भात होतो. आणि थोडासा मोठा तांदूळ नाही वापरला तरी चालेल, पण मध्यम आकाराचा असाच तांदूळ तुम्ही वापरा, वासाचा सुगंधी तांदूळ. त्याच्याने मसाल्याचा भात हा छान होतो. तर हे पाणी गरम झालेलं आहे ते मी घालते आहे त्याच्यामध्ये. थोडंसं पाणी अजून लागेल असं वाटतं आहे, म्हणजे मापातच घालायचं आहे. साधारण मी आता इथे 1.5 वाटी तांदूळ धुवून ठेवलेले होते आणि ह्या सर्व भाज्या असं मिळून साधारणतः 2 वाट्या आणि थोडंसं वरती अर्ध, म्हणजे साधारण एकूण 2.5 वाट्या पाणी आता या भाताला मी घातलेलं आहे. आणि ह्याला आता छान उकळी येऊ देऊया आपण. उकळी आल्याच्या नंतर मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं. सध्या तुम्ही एवढ्या भाताकरता 2च चमचे घाला. आणि कुठल्याही तिखट चवीच्या पदार्थामध्ये थोडासा गूळ किंवा साखर हे घातलं ना की त्या पदार्थाची चव खुलून येते. ही टीप लक्षात ठेवा. तर ह्याच्यामध्ये मी थोडासा गुळाचा खडा टाकलेला आहे. हे पूर्वी ना माझ्या सासूबाई, नंतर माझी आजी, माझी आई, हे सगळेजण त्याच्यामध्ये असा थोडासा गूळ किंवा साखर हे घालायची. आणि पहिल्यापासूनची आपली घरातली पद्धत होती, त्यामुळे ही मला माहिती होती. तर ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता वरून मी थोडंसं 1-1.5 चमचा तूप सोडते आहे त्याच्यामध्ये, म्हणजे छान भात हा जो आहे तो मऊ आणि असा छान मोकळा होईल. कुठेही तो असा चिकट लगदा असा होणार नाही. बघा आता हे उकळी यायला लागलेली आहे त्याला. साधारण पूर्ण भाज्या आणि तांदूळ बुडतील एवढं पाणी आता मी थोडंसं वर घातलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. हे कुकरच्या शिट्टीच्या जी मागची बाजू आहे त्याला तुम्ही त्या टोकाला जर का तुपाचा हात लावला, थोडंसं तूप सोडलं त्याच्यावरती किंवा तेल लावलं, तर शिट्टी झाल्यानंतर जे वरती पाणी येतं, मसाल्याचं पाणी सगळं वरतून निघून जातं. तर ते वरती पाणी जात नाही, ओतू जात नाही. कितीही नवीन कुकर असला तरी ती शिट्टी होताना थोडं पाणी बाहेरच येतं ना, तर तसं होत नाही. तर हे नक्की करून पहा तुम्ही. चला आता आपला हा मसाले भात तयार आहे. आणि हा असा अस्सल चवीचा गुढीपाडव्यासाठी नैवेद्य म्हणून मसाले भात तुम्ही नक्की करून पहा. आणि धनश्री रेसिपीजला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.